तर आपण बघितलं यावेळेस ही महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे भाजपची। आणि आपण जर बघितलं तर चाकू हल्ला झालेला आहे, सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे आणि या चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झालेला आहे। सुदैवाने यावेळेस इतर जे कुटुंबीय आहे ते मात्र सुरक्षित असल्याचं कळतंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, आपण जर बघितलं तर संपूर्ण ही जे प्रकरण आहे संशयास्पद प्रकरण म्हणावं लागेल, मात्र चौकशी आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे, क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल झालेले आहेत, काय सविस्तर माहिती सूरज या संदर्भात? तेजल, नक्कीच तू जसं म्हणाली तसं हे संपूर्ण प्रकरण कुठेतरी आता संशयास्पद वाटत आहे। जर का तू या आपल्या फ्रेममध्ये बघशील तर हे जे पोलीस आहेत ते सैफ अली खानच्या बाजूच्या इमारतीमध्ये दाखल झालेले आहेत। बाजूच्या इमारतीचा देखील पोलीस तपास करत आहेत। बाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा देखील पोलीस तपास त्यांची चौकशी करत आहेत की सैफ अली खानच्या बिल्डिंगमध्ये बाजूच्या इमारतीमधून चोर शिरला का, किंवा मग त्यांची जी संरक्षण भिंत आहे त्याची ती भेदून सैफ अली खानच्या बिल्डिंगमध्ये चोर शिरला का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। सैफ अली खानच्या बाजूला एक लागून चिटकून बिल्डिंग आहे, ती देखील बिल्डिंग ही 3 ते 4 माळ्याची आहे आणि त्या बिल्डिंग मधल्या संपूर्ण नागरिकांची, संपूर्ण स्थानिकांची पोलीस चौकशी करत आहेत। त्या देखील बिल्डिंगचा चारही बाजूने पोलीस तपास करत आहेत की या बाजूनेच जो चोर होता तो सैफ अली खानच्या घरामध्ये गेला का, सैफ अली खानच्या बिल्डिंग मध्ये गेले का, या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस आता करत आहेत। मात्र जर का पाहायला गेलं तर सैफ अली खानच्या बिल्डिंगला एकूण 2 गेट आहेत। दोन्ही गेट जे आहेत ते सजल, ते स्वयंचलित आहेत, ऑटोमॅटिक ते जे गेट आहेत ते ओपन होतात। आणि मुख्य म्हणजे जी बिल्डिंगची लिफ्ट आहे ती कोणीही अनोळखी माणूस उघडू शकत नाही। प्रत्येक जे इमारतीमध्ये नागरिक राहतात त्यांना एक कार्ड दिलेला आहे आणि त्या कार्डच्या द्वारे ती लिफ्ट उघडली जाते। मात्र ती लिफ्ट कशी काय 12व्या मजल्यापर्यंत चोर लिफ्टने कसा काय वरती गेला, ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस खोलवर जाऊन करत आहेत। पोलीस देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत, फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे। पोलिसांकडून सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते ताब्यात घेतले गेलेले आहेत आणि सीसीटीव्हीच्या आधारे नेमका चोर कसा शिरला, चोर नेमका 12व्या मजल्यापर्यंत कसा गेला, त्याच्यासोबत आणखी कोणी होता का, आता हा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। आणि मुख्य म्हणजे आता ही दृश्य मी तुला दाखवतोय ती सैफ अली खानच्या बाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची पोलीस चौकशी करत आहेत आणि ती जी भिंत आहे मध्ये सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या आणि इतर बाजूला राहणाऱ्या बिल्डिंगच्या लोकांची भिंत। अगदी सूरज, काही क्षणांसाठी थांबवते, आपल्यासोबत अरविंद सावंत हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय धक्कादायक आणि संशयास्पद घटना म्हणावी लागणार आहे। सैफ अली खानच्या थेट घरात शिरून वार करण्यात आलेला आहे। मुंबई सारख्या ठिकाणी, वांद्रे सारख्या उच्चभ्रू ठिकाणी अशा प्रकारच्या घटना वारंवार घडताय, काय आपली प्रतिक्रिया? आपला महाराष्ट्र कुठे चाललाय त्याचं द्योतक आहे। कायदा सुव्यवस्था किसी रसातळाला गेली हे आपल्या समोर सतत रोज नजरेस येत आहे। या पद्धतीने बीड, परभणी, परळी इकडे जे काही सुरू आहे ना, आणि रोज आपल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येत आहेत ना, ते पाहिल्यानंतर कोणत्या प्रकारचं सरकार राज्यात आलं हे पाहायला पाहिजे। भ्रष्ट असा, खुने करा, मारामाऱ्या करा, गुंडगिरी करा, आमच्या पक्षात या, तुम्हाला सुरक्षा मिळेल, असं जेव्हा लोक त्या गुंडांच्या लक्षात आलेलं आहे। एक आमदार सांगतो हातपाय तोडा, टेबलवर जामीन देतो, अत्यंत शिवराळ आणि खंडेड्या भाषेत आमदार बोलतात। एका आमदारानं पोलीस स्टेशनच्या प्रांगणात गोळी झाडली, काय कारवाई केली हो या सरकारनं? त्यातून फारच वाटतंय ना गुंडगिरीचं, काय आम्हाला हवंय गुंडगिरीला। आणि महाराष्ट्रात ही प्रतिमा इतकी बलीन होते की महाराष्ट्र आता बिहार ओढ्याच्या पेक्षा पलीकडे गेलाय, मला असं वाटायला लागलंय। कोण सुरक्षित आहे? एकंदरीत सरकारकडून गुंडगिरीला अभय दिलं जातंय असं आपलं म्हणणं आहे। धन्यवाद।